मित्रांनो, आज मी तुम्हाला ऑपरेटरच्या गेमविषयी सांगणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, हा बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. आपल्याला पाहता याला हवं चार्टवर नेमकं काय चालू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जादूगाराचे खेळ पाहिले असणार आहे, बरोबर आहे. जादूगार आपल्याला एक गोष्ट दाखवत असतो, पण त्याला एक गोष्ट ऑलरेडी माहिती असते. तो काही ना काही लपवत असतो आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला प्रेझेंट करत असतो, बरोबर आहे. त्याच प्रकारे ऑपरेटर सुद्धा काम करत असतं. ऑपरेटर आपल्याला एक गोष्ट दाखवतात चार्टवर आणि त्यानुसार आपण ते काम करतो, पण ॲक्च्युली त्याने एक गोष्ट हाईड करून ठेवलेली असते आणि त्याच गोष्टीवर मार्केट रिॲक्ट होतं. मग आता हे आपण कशा प्रकारे ॲनालिस करू शकतो, बेसिक लेवलपासून आपण याला सुरुवात करणार आहे. तर सर्वात पहिले मित्रांनो, आपण इथे बँक निफ्टीचा चार्ट पाहतोय. तुम्ही इथे पाहू शकतात, कधी मी इथे मार्क केलं, एक रेंज मार्क करून घेतली मार्केटची आणि या प्रकारे मी कधी इथे रेंज मार्क केले, तर मला काय समजतं की मार्केट आहे ना, म्हणजे बँक निफ्टी ना टोटली साईडवेज झालेली, बरोबर. ह्या रेंजमध्ये साईडवेज झालेली आहे. मग आता ऑपरेटर हे सर्वात महत्त्वाचा गेम काय आहे की ते सेलर असतात, ऑप्शन सेल करत असतात. कारण सेलिंगमध्ये तुम्हाला जास्ती प्रॉफिट मिळायची शक्यता असते आणि कंटिन्यू प्रॉफिट मिळायची शक्यता असते. जेही मोठे ट्रेडर आहे ना मित्रांनो, ते बायर नसतात. ते मोमेंटम आली तरच ते बाईंग करतात ऑप्शन, अन्यथा ते सेलिंगच करतात. मग आता इथे कोणीतरी ना कॉल सेल केला असेल वरच्या साईडला. जेव्हा मार्केट वर निघेल तेव्हा त्या कॉलवाल्याला लॉस व्हायला सुरुवात होईल आणि इथे त्यांनी पुट सेल केला असेल. जेव्हा ह्या रेंजच्या खाली मार्केट येईल तेव्हा त्यांना लॉस व्हायला सुरुवात होईल. मग याच्या बिटवीन ते तुम्हाला मोठमोठ्या कॅन्डल किंवा वरती जातंय खाली येतंय हे दाखवतात. का दाखवतात? कारण तुम्ही जेव्हा एंटर होणार, माल ते विकताय पण माल खरेदी करणारे कोण आहे? ऑप्शन बायर आहे. ऑप्शन सेलर आहे ना मित्रांनो, ऑप्शन सेलर आहे ना, हे माल विकताय. ते बाय कोण करतं? ऑप्शन बायर, बरोबर आहे. कोणी विकते म्हणून तर कोणी खरेदी करणार आहे ना, तर ऑप्शन बायर आहे. मग ऑप्शन बायर केव्हा माल खरेदी करेल मला सांगा, तुम्ही केव्हा करेल? तेव्हा त्याला चार्टवर काही मोमेंटम दिसेल तेव्हा तो खरेदी करेल. जस्ट लाईक ही इथे ब्रेकआउट होताना दिसतंय, मग त्यांनी कॉल खरेदी करायला सुरुवात केली. अरे ही रेंज होती, ह्या रेंजला त्याने ब्रेक केलेलं आहे आणि रेंजला जेव्हा ब्रेक केलेलं आहे तर तेव्हा ते यामध्ये पोझिशन बनवायला सुरुवात करतील, बरोबर आहे. पण आता तुम्ही एक नोटीस करा, कधी इथून त्यांनी ऑप्शन विकलेलं होतं तर तुम्हाला माहिती ऑप्शन डीके होत असतात. आता हा एक दिवस झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला. सपोज आपण एक्झाम्पल घेऊ की 51,600चं ऑप्शन होतं 200 रुपयाला. आपण रँडमली घेतोय मित्रांनो, ॲट द मनी 200 रुपयाला. 3 दिवस कधी मार्केट तिथे आहे आणि यांनी 200 रुपयाला कॉल विकलेला आहे 51,600चा आणि 3 दिवस मार्केट तिथे. तर टाइम डिकेमध्ये साईडवेज असल्या कारणाने ते मिनिमम 180 अजून खाली गेलं तर 170 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे 30 रुपये ऑलरेडी ते प्रॉफिटमध्ये या ठिकाणी आहेत. आपण जी म्हणतो ना शॉर्ट कव्हरिंग केव्हा होईल, कधी त्यांनी 200 रुपयाला ते ऑप्शन विकलंय तर त्यांचा लॉस केव्हा चालू होणार आहे? 200च्या वरती जेव्हा प्राइस जाईल ना तेव्हा ते लॉस इथे त्यांना दिसायला लागेल. आता एका कॅन्डलने वाढून किती वाढणार आहे? 10, 15, 20 पॉईंट. पण इथे बायर येऊन गेले. मग या ठिकाणी ऑप्शन सेलर काय करतो? ट्रॅपिंग करतो. ट्रॅपिंग कशी करतो? त्यांनी दाखवलं की ब्रेकआउट झालेलं आहे आणि इथे नव्याने एंट्री ऑप्शन बायरने केली. दुसऱ्या दिवशी काय केलं त्याने की परत त्याने ते त्या रेंजमध्ये आणलं. त्याच्या पुढच्या दिवशी सुद्धा त्याने त्याच रेंजमध्ये आला. म्हणजे जोही स्पाईक इथे झालेला होता तो स्पाईक दुसऱ्या दिवशी वाईप आउट होऊन गेला आणि परत जे 200ला ऑप्शन विकलं गेलेलं होतं मित्रांनो, तो कमीत कमी 150-140च्या आसपास फिरायला लागलं असेल. आता इथे कॉल त्यांनी सेल केला, ते तर फायद्यातच होते. आता इथे ही मोठी रॅली का बरं पाहायला मिळते? मी तुम्हाला नेहमी सांगतो, ऑप्शन बायरकडनं एवढी मोमेंटम मिळणं शक्य नसतं. जेव्हा ऑप्शन सेलर ट्रॅप होतो ना तेव्हा आपल्याला मोठी मोमेंटम पाहायला मिळते. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आपण कधी या बॉक्सचं लोअर रेंज काढली तर इथे आहे 51,200ची. म्हणजे 51,200च्या खाली ज्यांनी पुट्स सेल केलं असेल त्याची पण आपण प्राइस धरू की 200 रुपये इथे आपल्याला पाहायला मिळते. एक आपण रँडमली धरणार आहे मित्रांनो, धरलेली आहे. इथे ते कमीत कमी 5 दिवस साईडवेज होतं, तेही ऑप्शन जवळपास 150-140च्या आसपास कुठेतरी येऊन गेलेलं आहे. पण जेव्हा हे ब्रेक झालं तर हे जे 150चं ऑप्शन आहे ते परत इथे 200च्या दिशेने जायला लागतं. मग आता ऑपरेटर एवढ्या दिवस होल्ड करून ठेवलेलं आहे, तर ऑपरेटर काय करणार आहे मित्रांनो?
जे पुट सेल केलं त्याला विकायची सुरुवात करणार आहे. का करणार आहे? त्यामधनं एक्झिट का होणार आहे? बिकॉज त्याला कॉल साईडला प्रॉफिट मिळतंय. मग तो वरचे कॉल शॉर्ट करायला लागेल, म्हणजे वरचे कॉल विकायला लागेल. जसं 51,600चा त्याने विकला होता, मग 51,500चा, 400चा, आणि तो वरतून विकायला लागला की तुम्हाला ऑप्शन चेनमध्ये रेजिस्टन्स दिसायला लागतं आणि पुटमधनं ते एक्झिट होत जातात. मग एक्झिट होत असल्यामुळे इथे लॉंग अनवाइंडिंग आपल्याला दिसायला लागते. त्यामुळे आपल्याला एक मोठी मोमेंटम इथे पाहायला मिळते. एक कधीही लक्षात ठेवायचं, ऑप्शन सेलरच ट्रॅप झाला तरच तुम्हाला इथे प्रॉफिट होणार आहे. ऑप्शन बायर कडनं होणार नाही. ऑप्शन बायर ट्रॅप झाल्यानंतर इथे तुम्हाला मोठा प्रॉफिट होणार नाही. हां, तुम्हाला 1-2 स्पाईक मिळतील, पण तुम्हाला ट्रेंडिंग मार्केट हवं आहे तर इथे तुमच्यासाठी ऑप्शन बायरच इथे ट्रॅप व्हायला हवा. मित्रांनो, एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. याची अजून एक उत्तम टेक्निक मी तुम्हाला सांगतो. सर्व क्लीन करून घेतलं जेणेकरून अजून आपल्याला हे व्यवस्थित समजेल. याची एक उत्तम टेक्निक काय मित्रांनो, की आपल्याला बॉक्सचा हायर आणि लोअर प्राईजला मार्क करून ठेवायचं. आणि हायर म्हणजे आता 51,568 आहे ना, तर मी 51,600चं ऑप्शन कॉल साईडचं चार्टवर वॉच करणार आहे आणि खालच्या साईडला 51,200चं ऑप्शन मी पुट साईडचं वॉच करणार. कशामध्ये स्पाईक येतोय आणि कोणता स्पाईक त्याच्या रिसंट हायला ब्रेक करतोय. ऑप्शनच्या हायला, इथल्या म्हणत नाही मी, ऑप्शनच्या हायला ब्रेक करतोय ते आपल्याला वॉच करायचं. आणि ज्याही दिशेचे हाय कंटिन्यू म्हणजे हायर हाय, आपल्या इथे तुम्ही प्राइस ॲक्शन शिकले, हायर हाय अशा प्रकारे कधी ऑप्शनवरती जात असेल तर मग आपल्याला इथे एंट्री करायची. स्टॉप लॉस आपला रिसंट जो लो असेल ऑप्शनचा तिथे लावून आपण यामध्ये ट्रेड करू शकतो. आता हे थोडंसं किचकट झालं असेल, मी तुम्हाला आता चार्टवर सांगितलं, पण तुम्हाला ही कन्सेप्ट कधी जाणून घ्यायची इच्छा असेल आणि तुम्हाला ऑप्शनचे पण चार्ट याच्या बरोबर पाहिजे इच्छा असेल तर कमेंट करा मित्रांनो. कमेंट केली ना तर आपण पुढचा व्हिडिओ याच्यासोबत ऑप्शन चार्ट पण लावून मी तुम्हाला सांगणार आहेत की आपण यामध्ये कशा प्रकारे एंट्री आणि एक्झिट करू शकतो. पण एक बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला इथेच क्लिअर केली की तुम्हाला अशी रेंज मिळाल्यानंतर तुम्हाला पुट आणि कॉल साईडचे ऑप्शन इथे लावून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला एक चांगला ट्रेड आयडेंटिफाय करायला इझी होणार आहे. व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.